तुम्ही संघटनेत काम करता त्यामुळे तुम्हाला हे माहिती आहे की तीन पक्षांमध्ये मेळ आहे असं तुम्ही ज्यावेळेला म्हणता किंवा सामंजस्य आहे, मात्र मग पालकमंत्री पदावरून एवढा तिढा का? म्हणजे रायगड आणि नाशिकचं पालकमंत्रीपद तुम्ही आता स्थगित केले, पालकमंत्री जाहीर केले आणि त्यानंतर हे स्थगित करण्यात आलं। एक खरं तर आपणा सर्वांना माहिती आहे की या संदर्भामध्ये जे निर्णय जे आहेत ते निर्णय मुख्यमंत्री म्हणून महायुतीचे दोन्ही उपमुख्यमंत्री ही सगळी मंडळी गेली एक महिना या सगळ्या गोष्टीची चर्चा करून घेतला गेलेले हे निर्णय आहेत। खरं या तिघांनाच या संदर्भातली कल्पना आहे की आमच्यासारख्या सगळ्यांना काही निर्णय झाल्यानंतर या सगळ्या गोष्टीची कल्पना ही आलेली आहे। त्यामुळे आम्हाला खात्री आहे की भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टीच्या संदर्भातला जी अडचणी असतील त्या अडचणी हे तिघजण बसून नेते म्हणून महायुतीचे नेते म्हणून योग्य प्रकारे निर्णय घेतील, यात काही शंका नाही। मात्र नाशिकवरून आता म्हणजे बावनकुळेंची प्रतिक्रिया आम्ही या ठिकाणी पाहिली, त्यांचं असं म्हणणं आहे की नाशिकमध्ये महाकुंभमेळा होणार आहे आणि त्या कुंभमेळ्यासाठी म्हणून गिरीश महाजनच तिथे पालकमंत्री हवेत किंवा भाजपचाच पालकमंत्री तिथे हवा। मात्र दादरकडचे आमदार माणिकराव कोकाटेंचं असं म्हणणं आहे की स्थानिक आमदार असेल तर उलट व्यवस्था पाहणं सोपं जातं। एक खरं तर आदरणीय गिरीश भाऊंनी यापूर्वीही त्या भागांमध्ये ज्यावेळेला असं काम करण्याची जेव्हा संधी त्यांना होती तेव्हा अतिशय चांगल्या पद्धतीने काम ह्या त्या भागांमध्ये केलं आहे। त्यांच्याकडे पूर्वीही त्या भागातलं पालकमंत्रीपद होतं आणि त्याही वेळेला जेव्हा कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये जी जबाबदारी त्यांच्याकडे होती अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी केली होती, त्यामुळे त्यांच्याकडे तो अनुभव आहे, त्यामुळे त्या दृष्टिकोनातून कदाचित विचार केला असेल। नाशिकचं पालकमंत्री